हे किती आश्चर्यकारक आहे ना. म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी खूप अद्भुत असं घडतं आहे. म्हणजे मला जे जे काही हवं आहे ते सगळं होतं आहे. जे काही हवं आहे आणि जसं हवं आहे अगदी तशाच गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत. म्हणजे माझा जॉब चांगला चालू आहे, मी माझा बिझनेस स्टार्ट केला आहे, माझा यूट्यूब खूप छान चालू आहे, माझे नातेसंबंध सगळे चालले आहेत. नाही नाही, हे सगळं मी माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल नाही सांगत आहे. तर ही भावना आत्ता जस्ट मी माझ्या मनामध्ये जी जनरेट केली, हीच भावना आणि त्याच उत्साहाने जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ती भावना जनरेट केली तर खरोखरच तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अशा अद्भुत अद्भुत गोष्टी घडू लागतील. तुम्हाला जे जे काही हवं आहे ते ते सगळं काही मिळू शकतं. हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याआधी हॅलो नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. तर त्याच उत्साहाने आणि त्याच आनंदाने आपण आजचा व्हिडिओ चालू करणार आहे. आणि आज मी नेवल गोडार्ड यांची इजंट इट वंडरफुल ही टेक्निक सांगणार आहे. आता इजंट इट वंडरफुल याचं जर मराठी भाषेमध्ये आपण भाषांतर केलं तर ते असं होतं की हे किती आश्चर्यकारक आहे किंवा हे किती अद्भुत आहे. आता काय टेक्निक आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला नेवल गोडार्ड यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांची एक विद्यार्थिनी होती, तिची गोष्ट लिहिली आहे. ती गोष्ट सांगते कारण ठीक आहे, ही गोष्ट ऐकल्यानंतरच तुम्हाला कळेल की ॲक्च्युली ही टेक्निक कशी वापरायची आणि खूप चांगल्या पद्धतीनं कळेल. कारण पुढचा व्यक्ती जेव्हा ते करून त्याच्या आयुष्यात काहीतरी सक्सेसफुल गोष्ट घडते तेव्हाच मग आपल्याला पण कळतं आणि मग आपण त्याच पद्धतीनं ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मग झालं काय होतं की एक 55 वर्षांच्या महिला होत्या आणि त्या संपूर्णतः निराधार होत्या. त्यांच्या आयुष्यात कोणताही आधार त्यांना नव्हता आणि त्यासोबतच त्यांचं वय खूप झालं होतं. त्यामुळे त्या स्वतः काम करून कमवून खाणं त्यांच्यासाठी खूप अवघड झालं होतं. आणि मग त्याच्यामुळे एकतर त्यांच्या आयुष्यात पैशाची कमी होती, चांगलं घर नव्हतं राहायला, चांगले कपडे नव्हते घालायला, त्यासोबतच 2 वेळचं जेवणसुद्धा कधी कधी त्यांना भेटायचं नाही. मग एकदा त्या नेवल गोडार्ड यांच्या लेक्चरला गेल्या, तिथे त्यांनी व्हिज्युअलायझेशनबद्दल ऐकलं. तर म्हणजे काय की कल्पना केली, आपली इच्छा पूर्ण झाली आहे तर मग आपलं आयुष्य बदलायला लागतं आणि आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी घडू लागतात. मग त्यांना खूप प्रेरणा भेटली. घरी आल्यानंतर त्यांनी व्हिज्युअलायझेशन अप्लाय करायचं डिसाईड केलं. आता व्हिज्युअलायझेशन करत असताना खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. आपल्याला चांगलं घर पण पाहिजे, आपल्याला आरोग्य पण पाहिजे आणि आपल्याला सतत पैसे पण येत राहिले पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. मी कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी व्हिज्युअलायझेशन करू, राईट? म्हणजे प्रत्येक गोष्ट एक एक करून अचीव करायची म्हटली तर कितीतरी वर्ष उलटून जातील आणि म्हणजे एक काय म्हणतात, एक स्टॅबिलिटी, स्थिरता त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही, हे त्यांना लक्षात आलं त्यांच्या. आणि मग त्या नाराज झाल्या की मी करू शकत नाही आहे व्हिज्युअलायझेशन. मग काय झालं की नेक्स्ट टाईमच्या लेक्चरमध्ये नेमकं नेवल गोडार्ड यांनी इजंट इट वंडरफुल या टेक्निकबद्दल सांगितलं आणि त्या भाषणालासुद्धा त्या गेलेल्या होत्या. ठीक आहे, मग तिथे गेल्यानंतर त्यांना इजंट इट वंडरफुलबद्दल कळालं. मग त्या घरी आल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की इजंट इट वंडरफुल ही टेक्निक केल्यानंतर कदाचित माझ्या आयुष्यात मला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी एक एक करून येऊ लागतील आणि काहीतरी अद्भुत असं खरंच माझ्या आयुष्यामध्ये घडेल. मग रोज रात्री झोपत असताना त्यांनी हे अफर्मेशन म्हणायला चालू केलं की इजंट इट वंडरफुल, समथिंग मार्वलस इज गोइंग टू हॅपन विथ मी. म्हणजे काय की हे किती आश्चर्यकारक आहे की माझ्या आयुष्यात काहीतरी खूप अद्भुत, खूप छान असं घडतं आहे आणि मला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मला मिळती आहे. आणि अशी भावना हे अफर्मेशन म्हणायचे आणि ते अफर्मेशन सतत म्हणत असल्यामुळे एका पॉईंटला आपल्या मनामध्ये तशा भावना निर्माण होतात. जेव्हा भावना निर्माण होतात तेव्हा ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचत असते किंवा एक इम्प्रेशन तरी आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती म्हणजे आपल्या अवचेतन मनावरती होत असतं आणि अवचेतन मनाला जी गोष्ट कळते ती गोष्ट रियालिटीमध्ये घडते. तसंच झालं. त्या सतत रोज रात्री हे म्हणत राहिल्या, इजंट इट वंडरफुल, समथिंग मार्वलस इज गोइंग टू हॅपन विथ मी. आणि मग फक्त 2 महिन्यांनंतर असं काहीतरी त्यांच्या आयुष्यात घडलं की ते खरोखरच खूप आश्चर्यकारक असं होतं. झालं काय, एकदा त्या मार्केटमध्ये गेल्या होत्या तेव्हा तिथं त्यांना त्यांचा पूर्वीचा एक मित्र भेटला आणि तो मित्र आता खूप श्रीमंत झाला होता आणि त्याच्याकडे खूप पैसा होता, त्याचा स्वतःचा बिझनेस वगैरे होता. त्या मित्राने यांची अशी अवस्था झालेली बघून त्याला चांगलं नाही वाटलं. मग तिथलं काही त्यांचं दोघांचं संभाषण झालं असेल. त्यानंतर त्या ज्या बाई होत्या त्या घरी आल्या आणि मग काही दिवसांनंतर, एक 10-15 दिवसांनंतर त्यांच्या घरी एक लेटर येतं, एक पत्र येतं. त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की त्यांच्या मित्राचं नाव आणि त्याने असं लिहिलेलं असतं की तू असेपर्यंत मी तुला ठराविक काहीतरी रक्कम रोज दर महिन्याला पाठवत राहील, ज्याच्याने तू तुझा म्हणजे
जो काही खर्च असेल दर महिन्याचा तो पण कर आणि एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुला जे काही हवं आहे ते सगळं काही मी तुला प्रोव्हाइड करत राहील जोपर्यंत तू असशील तोपर्यंत, असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. आणि ती जी रक्कम त्यांनी त्या पत्रामध्ये टाकलेली होती ती रक्कम इतकी होती की या ज्या मॅडम होत्या त्यांच्या सगळ्या गरजा भागवूनसुद्धा एक काहीतरी ठराविक रक्कम मागे पडेल आणि त्याच्यातून त्या काहीतरी करू शकतील, असं एवढी मोठी ती रक्कम होती. आणि हे बघून त्यांना विश्वासच बसला नाही, कारण हे तर या एका पत्रामध्ये सगळं काही होतं. सगळे त्यांची स्वप्न पूर्ण झालेली होती. एकतर पैसा आला की सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो, तसंच झालं. मग त्यांनी चांगलं घर घेतलं, चांगले कपडे घेतले, त्यांना मुबलक असा पैसा होता की ते त्यांना हवी असणारी गोष्ट करू शकत होते. असं सगळं काही त्यांच्या आयुष्यामध्ये छान छान घडू लागलं. ही होती त्यांची सक्सेस स्टोरी. आता या सक्सेस स्टोरीवरूनच तुम्हाला कळालं असेल की इजंट इट वंडरफुल ही टेक्निक कशी वापरायची, राईट? काहीही नाही आहे अक्षरशः या टेक्निकमध्ये. इतकी सोपी आणि इतकी ब्युटिफुल अशी टेक्निक आहे की तुम्ही अक्षरशः कधीही करू शकता. आणि काय असतं की भावना जी जनरेट करतो ते इम्पॉर्टंट असतं, ठीक आहे? किती अमेझिंग आहे, किती भारी आहे की माझ्या आयुष्यात सगळ्या खूप छान छान गोष्टी घडत आहेत आणि मी खूप खुश आहे, मी खूप समाधानी आहे. एव्हरीथिंग इज ब्युटिफुल, सगळं काही छान छान घडतं आहे. असं ही भावना जी तुम्ही जनरेट करता ना, ही इम्पॉर्टंट असते. ही टेक्निक रोज रात्री झोपण्यापूर्वी करायची. रात्री झोपण्यापूर्वीचा टाईम खूप इम्पॉर्टंट असतो. हे मी सॅट्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ, त्याची लिंक मी एंड कार्डला अटॅच करेल. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता की स्टे टेकिन टू स्लीप काय इम्पॉर्टंट असतं. रात्री झोपण्यापूर्वी ही टेक्निक काही दिवस म्हणजे 21 दिवस, ठीक आहे? 21 दिवसांचं तुम्ही चॅलेंज घेऊ शकता. 21 दिवस रेग्युलर हे वाक्य जर तुम्ही म्हटला आणि त्याच भावनेसोबत जर तुम्ही झोपला तर खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये खूप अमेझिंग आणि खूप अद्भुत गोष्टी आपोआप घडतील. तुम्हाला एक करून गोष्ट मागावीसुद्धा लागणार नाही की हां, आता मला जॉब पाहिजे, जॉब मी आता मॅनिफेस्ट केला, आता मला हवी असणारी कार माझ्या आयुष्यात आली पाहिजे, मला कार घ्यायची आहे, मी ती मॅनिफेस्ट करते. असं एक तुमच्या लिस्टमधून तुम्हाला काढून नाही टाकावं लागणार. आपोआप असं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये छान छान घडत जाईल. प्लस पॉईंट या टेक्निकचं काय माहिती आहे की ज्या लोकांना व्हिज्युअलायझेशन करता येत नाही, म्हणजे की एकतर जेव्हा पण त्या व्हिज्युअलायझेशन करायला चालू करतात तेव्हा त्यांच्या कल्पनेमध्ये एकतर त्यांच्या मनामध्ये खूप सारे नकारात्मक विचार येऊ लागतात आणि नकारात्मक विचार आल्यामुळे मग भरकटतात किंवा मग स्वतःचा फेस ते व्हिज्युअलाइज करू शकत नाही किंवा स्पेसिफिक अशी जी गोष्ट त्यांना हवी आहे ती गोष्ट ते व्हिज्युअलाइज करू शकत नाही त्यांच्या कल्पनेमध्ये. तर हे सगळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. मग ज्या लोकांना व्हिज्युअलायझेशन करता येत नाही आणि ज्यांना व्हिज्युअलायझेशन अवघड वाटतं त्यांनी ही टेक्निक करावी. किती सोपी आहे ना? इजंट इट वंडरफुल? समथिंग अमेझिंग इज गोइंग टू हॅपन विथ यू. मी ही टेक्निक कशी करते? आता तुम्ही म्हणाल की तू प्रत्येक टेक्निक तुझ्या लाईफमध्ये रोज करत असते का? तर असं नाही आहे. प्रत्येकाने डिसाईड करायचं असतं त्याला कोणती टेक्निक जास्त आवडते आणि जास्त त्याचा रिझल्ट दिसतो, ठीक आहे? मी ऑलमोस्ट सगळ्या टेक्निक्स ट्राय केल्यात आणि ज्या टेक्निक्सचा रिझल्ट मला दिसला आहे, काही ना काही सकारात्मकता माझ्या आयुष्यात घडली आहे, त्या सगळ्या टेक्निक्स मी इथे येऊन तुमच्यासोबत शेअर करत असते. तर ही टेक्निक कशी करते ते सांगते. ही टेक्निक करत असताना मी रात्री झोपण्यापूर्वी नाही करत, बिकॉज रात्री झोपण्यापूर्वी ऑफकोर्स मी सॅट्स करत असते. सॅट्सची प्रॅक्टिस मला खूप इम्पॉर्टंट वाटते, त्यामुळे मी ते करत असते. पण मी ही इजंट इट वंडरफुल हे किती आश्चर्यकारक आहे, काहीतरी खूप छान खूप अद्भुत असं घडतं आहे, हे वाक्य मी जेव्हा पाणी पिते तेव्हा प्रत्येक वेळेला म्हणत असते. कारण आता पाण्याचं महत्त्व काय हे सुद्धा तुम्हाला 2 कप मेथड किंवा वॉटर बॉटल टेक्निक हे 2 व्हिडिओजसुद्धा शेअर केले, त्याच्यावरून कळेल की पाण्यामध्ये काय जादू आहे आणि पाण्यासोबत अफर्मेशन बोललं तर काय होतं, ठीक आहे? त्यासाठी ते पण व्हिडिओज जाऊन बघा. पण मी दिवसभरात पिते तेव्हा एकदा तरी हे अफर्मेशन म्हणत असते. तुम्ही असंच करायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही हे सुद्धा वापरू शकता किंवा तुमची स्वतःची काहीतरी एक वेगळी टेक्निकसुद्धा शोधू शकता. काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जसं फिजिबल असेल तसं, ठीक आहे? हे किती आश्चर्यकारक आहे की काहीतरी खूप सुंदर, अद्भुत आणि छान असं माझ्या आयुष्यात घडणार आहे किंवा घडत आहे, ठीक आहे? भावना, फीलिंग इज द सिक्रेट. भावना हेच रहस्य आहे, लक्षात ठेव. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जे काही तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे असतील प्लीज मला कॉमेंटमध्ये विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. ओके, बाय बाय अँड थँक्यू.